नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेला असेल आणि अजून कागदपत्रे अपलोड केली नसतील तर तुमचा अर्ज थेट ऑटो डिलीट होऊ शकतो. सरकारने 9 जानेवारीपर्यंत शेवटची संधी दिली आहे. एक चूक आणि अनुदान हातातून जाईल. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण माहिती समजून घ्या. महाडीबीटी पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत ऑनलाईन व्यासपीठ आहे, ज्याद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केलं जातं. यामुळे दलाल नाहीत, भ्रष्टाचार नाही आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता, अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता, थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यात मिळतात, कागदपत्र ऑनलाईन अपलोड करता येतात, प्रत्येक टप्प्यावर SMS किंवा ईमेल अलर्ट मिळतात. महाडीबीटीवर सध्या अनेक महत्त्वाच्या योजना उपलब्ध आहेत. शेततळे योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, ट्रॅक्टर अवजारे, ठिबक सिंचन योजना, बियाणे वितरण योजना, मल्चिंग शेडनेट ग्रीनहाऊस योजना. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो. गेल्या काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देण्याचा पर्याय बंद होता, पण आता शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्यांचे अर्ज पूर्वसंमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी अंतिम तारीख 9 जानेवारी 2026 अशी आहे. मागील 6 महिन्यांच्या सोडतीमध्ये निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अजून कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. त्यांच्यासाठी मुदत शिथिल करण्यात आली होती, पण आता शासनाने स्पष्ट सांगितले आहे की 9 जानेवारीनंतर कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज आपोआप रद्द केला जाईल. योजना कोणती आहे यावर कागदपत्रे अवलंबून असतात. यांत्रिकीकरण योजनेसाठी दर पत्रक लागते, फलोत्पादन योजनेसाठी एस्टिमेट लागते. लक्षात ठेवा, कागदपत्रे अपलोड करून पूर्वसंमती मिळाल्यास अर्ज रद्द होणार नाही, पण कागदपत्रे दिली नाहीत तर 7 दिवसात सिस्टीमने अर्ज रद्द केला जाईल. शेतकरी मित्रांनो, सरकारने संधी दिली आहे, पण वेळ खूप कमी आहे. आजच लॉग इन करा, आजच कागदपत्रे अपलोड करा आणि तुमचं अनुदान सुरक्षित करा. अशी उपयुक्त माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.